नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि मी छान तुम्हाला आज ना फुलगोबीची भाजी बनवून दाखवणार आहे. फुलगोबी म्हणा किंवा फ्लावर म्हणा, त्यासाठी आपण आता फ्लावरचे असे मोठे मोठे हातानेच तुकडे करून घ्यायचे आहे. एका बाउलमध्ये आपण हे सगळे तुकडे करून घेऊया. हे बघा, आता सगळे एकसारखे तुकडे केलेले आहेत. आपण गॅसवर गरम पाणी करायला ठेवूया. त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आणि फ्लावर छान असा उकळू द्यायचा, जेणेकरून फ्लावरला चवही येते आणि त्याचा उग्र वासही निघून जातो. आणि आता आपण एका साईडला कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. एक मोठा कांदा बारीक चिरून छान असा लालसर रंगावरती भाजायचा आहे. आणि इकडं आपला फ्लावर उकळलेला आहे. हे बघा, कांद्यामध्ये खूप जास्त आपल्याला मसाले घालायचेच नाही. आता मी 2 चमचे कूट घातले. कूट घाला किंवा अख्खे शेंगदाणे असेल तर शेंगदाणे घालू शकता. मी कूट बनवलेलं होतं म्हणून मी कूट घातलेला आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण वाटून घ्यायचं. फक्त कांदा, कूट आणि लसूण घातलेला आहे, ते बारीक करून घेऊया. आणि दुसरी कढईमध्ये तेल गरम करूया. त्यामध्ये आपल्याला आता तेल तापलं की जिरी, मोहरी, कढीपत्ता, एक हिरवी मिरची घालायची आहे. मसाल्यामध्ये तुम्हाला लाल तिखट आणि गरम मसाला आणि हळद घालायची आहे. तर आता मी याच्यावरती लाल तिखट घालून वाटण घातलेलं आहे. वाटण छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. ही भाजी इतकी सुंदर लागते खायला आणि छान अशी ग्रेव्हीवाली होते ना, एकदम टेस्टी. मी एकदा बनवून बघा. आता मी थोडासा गरम मसाला, हळद घातलेली आहे आणि छान परतून घेतली. आपला फ्लावर आता चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे का, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे मसाल्यामध्ये आपल्याला हा फ्लावर परतून घ्यायचा आहे. खूप छान असा परतून घेतला की फ्लावरला इतकी छान अशी चव येते ना. त्यामध्ये मग तुम्ही वरतून गरम पाणी घाला, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा बनवा, ग्रेव्ही बनवा आणि कशासोबतही छान लागते. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा. मला तर खूप आवडते अशी फ्लावरची भाजी. तुम्हाला किती आवडते नक्की व्हिडिओ बघितल्यावर सांगा. आणि तुम्हाला कशी वाटते माझी ही रेसिपी तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही रिचार्ज वेगळा लागत नाही. तर त्यासाठी पटकन चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. हे बघा, आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, दिसायला पण कशी छान चमचमीत दिसते. बघितलं की खायची इच्छा होईल आपल्याला, अशी दिसते की नाही. ग्रेव्ही पण छान झाली आहे, दिसायला पण सुंदर आहे भाजी. बाय.